हा इव्हेंट 1 महिन्याआधी सरांनी अनाऊन्स केला होता. तर पहिले तर शुअर नव्हतं की जायचं की नाही जायचं. गेल्या 15 दिवसामध्ये रजिस्ट्रेशन केलं. मी गेल्या 15 दिवसात जरा जास्त प्रिपरेशन केलं. आणि सुट्टीमुळे जरा वेळ पण मिळाला ते हँड्स ऑन करायला. तर आज बघू आज किती कसं वाजते ते. पण प्रिपरेशन झालं आहे. पण तसं मनामध्ये थोडी भीती आहे, नर्वसनेस आहे. हा माझा 3rd इव्हेंट आहे. तर गेले 2 इव्हेंट पण मी अटेंड केलेत आणि तिथं पण व्यवस्थित प्रिपरेशन करून वाजवलं आणि तिथं पण असंच 1-2 नोट मिस व्हायचे. बट आज जे इथं आलो आपण पराशरच्या इथं, तर आत्ता सरांनी थोड्या वेळापूर्वी साऊंड चेक वगैरे सगळं करून घेतलं. तसं त्या इव्हेंट्समध्ये ते झालं नव्हतं. त्यामुळे तिथं मिस होत होते. तर आता होपफुली आज तसं काय होणार नाही आणि चांगला प्रयत्न करेन परफॉर्मन्स देण्याचा. यावेळेला मी फिंगरस्टाईल परफॉर्मन्स ट्राय केला. तर त्याच्यावरती आज जे गाणं वाजवलं त्याच्यामध्ये 1-2 ठिकाणी गडबड झाली. पण कंपॅरेटिव्हली जे गेले 2 परफॉर्मन्स झाले तर त्या मानाने यामध्ये खूप सगळ्या इम्प्रूव्हमेंट्स होत्या. तर गिटारगिरीपासून गिटार म्हणजे काय असतं म्युझिकली आणि सरांचे रूल्स आहेत. त्याच्यामध्ये एक रूल जो आहे पीसफुल. तर पीसफुली गिटार कशी वाजवायची, गिटार प्लस पीसफुल. तर ते दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आज हे आपण इथं आलो आहे पराशरच्या इथं, तर इथलं एन्व्हायर्नमेंट पण खूप पीसफुली आहे. तर येस, मी सांगेल की गिटारला मला इंट्रोड्यूस केलं गिटारगिरीमुळे. आजचा कार्यक्रम तसं बघितलं तर आजचा आणि एकदम रिलॅक्समधला कार्यक्रम होता. काल संध्याकाळी आम्ही या लोकेशनला पोहोचलो आणि तिथून पुढं मग सगळेजण एका रूममध्ये बसून जॅमिंग वगैरे केले. सर पण आमच्यासोबत होते. सरांनी पण आम्हाला टिप्स दिल्या कॉर्ड स्विचिंगच्या ह्याच्या त्याच्या. आणि ही अशी संधी आपल्याला परत कधीच म्हणजे आत्ता तर मिळणार नाही. आता 3 इव्हेंट झाले. पण ज्यांनी ही संधी मिस केली मी त्यांना सांगेन की जरी तुमचा परफॉर्मन्स रेडी नसला किंवा भीती वाटत असली तरी इथं या, बसा. कारण आज इथं असे बरेचसे लोक होते की ज्यांनी रेडी नव्हते परफॉर्मन्सेस. पण इथं येऊन त्यांनी बाकीच्यांचे परफॉर्मन्स बघितले आणि स्टेजवर येऊन काहीतरी त्यांनी गिटार घेऊन 1-2 मिनिटाचं सादरीकरण केलं. तर त्यांनी ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी मिस केली असं मी सांगेन. जरी प्रिपरेशन नसलं तरी इथं या आणि अटेंड करा इव्हेंट.